जीपीएसचा वापर करत राजुरी स्टील कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये लुटणाऱ्या टोळीचा जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पर्दाफाश केलाय। या टोळीतील 5 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून 6 लाख रुपयांची रोकड आणि एक कार जप्त करण्यात आली आहे। जालना येथील राजुरी कंपनीचे वसुली अधिकारी रामेश्वर शिमाली हे बुलढाणा जिल्ह्यातून वसुली करून 14 फेब्रुवारीच्या रात्री जालनाकडे येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा घाटामध्ये त्यांची अडवणूक करून त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली होती। या प्रकरणात अंढेरा पोलीस ठाण्यामध्ये दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। कंपनीतील कामगारांनीच वसुली अधिकाऱ्यांच्या कारला चुपचाप जीपीएस बसवून लोकेशन दरोडेखोरांना पुरवल्याचे आता निष्पन्न झाले। पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या तपास पथकाने हा दरोडा टाकणाऱ्या 15 पैकी 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या। या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक कार, रोख 6 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे। त्यांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे। सकाळी आज 8 तारखेला